नंतर तर बघा यातच सॉल्व केला आपण, हा पण डिलीट करू. नंतर ना हा बघा, हा जरा वेगळा क्वेश्चन, ठीक आहे, हा पण सॉल्व करू आता. सोल्युशन बघा, सोल्युशन काय दिलेलं आहे, क्वेश्चन काय दिलेलं आहे, ए इक्वल्स टू 2 3 4 7 आणि बी इक्वल्स टू 1 3 4 6. मग आपल्याला काय आहे की इथं 2 मॅट्रिक्स दिले, ठीक आहे, 2 मॅट्रिक्स. नंतर काय फाइंड आउट करायला सांगितलं, 2a प्लस 3b मायनस 4i, ठीक आहे. मायनस काय सांगितलंय, 4i सांगितलंय. आता आय म्हणजे काय, इथं बघा, इथं दिलेलं इज ए युनिट मॅट्रिक्स. ॲक्च्युली इथं आय कॉमा करून आय इथं, ठीक आहे. मग आय इज ए युनिट मॅट्रिक्स. आय काय, युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्याचे डायगोनल एलिमेंट 1 राहत्या आणि अदर दॅन डायगोनल एलिमेंट जे ते काय राहत्या, 0 राहत्या. त्याला काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं, युनिट मॅट्रिक्स. मग बघा आता थोडं स्ट्रेटमध्ये लिहितो, ठीक आहे. बघा 2a प्लस 3b मायनस 4i. मग आता सगळ्यात पहिले 2a फाइंड आउट करायचं. मग 2a काढा. मग 2a काय आहे, 2 इंटू ए करायचं. मग 2 इंटू ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स कोणता आहे, 2 3 4 आणि 7 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा 2a मॅट्रिक्स काय येईल, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 4 2 जा 8. त्याच्यानंतर ना 7 2 जा 14, ठीक आहे. हा आला आपला 2a मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आला, 2a मॅट्रिक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बी मॅट्रिक्स. आता बीचं काय आहे की 3b काढायचं आहे. कोणता काढायचं आहे, 3 इंटू बी मॅट्रिक्स. मग 3 इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बी काय दिलेलं आहे, 1 3 4 6, ठीक आहे. मग बघा आता काय होणार, 3 मल्टिप्लाय करायचं. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12 आणि 3 6 जा 18, ठीक आहे. म्हणजे हा मॅट्रिक्स आला 3b मॅट्रिक्स. आता काय की 4i, 4 इंटू आय. मग बघा 4. आता आय मॅट्रिक्स जो आहे बघा, आता इथं काय आहे की हा पण 2 क्रॉस 2चा दिलाय, हा पण 2 क्रॉस 2चा दिलाय आणि खाली इक्वेशन दिलेलं आहे 3a प्लस 3b मायनस 4i. आता बघा इथं जो आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगितलाय त्याची आपल्याला इथं त्यांनी ऑर्डर दिली का, नाही दिली. बट ॲक्च्युली तुम्ही समजून घ्यायचं की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस 2 मॅट्रिक्सची काय राहणार आहे, ऑर्डर सेम राहणार आहे, किंवा 2 मॅट्रिक्सची ऑर्डर सेम राहणार आहे, त्याच वेळेस काय होऊ शकते, ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते, बरोबर. तर मग आय मॅट्रिक्स जो आहे तो ऑटोमॅटिक काय आहे, 2 क्रॉस 2 ऑर्डरचा आहे. मग 2 क्रॉस 2 ऑर्डरचा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर घेतला आपण, तर इथं 1 येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 1 येणार. मग बघा प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट 1 आहे आणि अदर दॅन डायगोनल एलिमेंट काय आहे, 0 आहे. मग हा 4 मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग 4 1 जा 4 आणि 4 इंटू 0 0, 4 इंटू 0 0, 4 इंटू 1 4, ठीक आहे. म्हणजे हा काय आला, 4i आला, ठीक आहे. 4i काय आला, 4 0 0 4. मग आता बघा या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुट करा. मग इक्वेशन काय दिलेलं होतं, आपलं काय दिलेलं होतं, 2a प्लस 3b मायनस 2c, ठीक आहे. मग आता 2a मॅट्रिक्स काय आहे, 4 6 8 आणि 14. त्याच्यानंतर ना प्लसमध्ये बघा 3 9 12 आणि 18 मायनस. आता 4i काय आहे, 4 0 0 4 आहे. मग बघा आता तुम्ही इथं डायरेक्ट सगळ्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन पण करू शकता, ठीक आहे. तर इथं बघा आता डायरेक्ट करून बघू आपण. हा काय आहे, 4 प्लस 3 नंतर ना -4 -4, ठीक आहे. नंतर 6 प्लस 9 प्लस 9 मायनस 0, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा 8 प्लस 12 मायनस 0 त्याच्यानंतर ना 14 प्लस 18 मायनस 4. मग बघा डायरेक्ट केल्यानंतर पण आन्सर येतं. मग फायनल मॅट्रिक्स येणार बघा 4 आणि 3 7, 7 मधून 4 गेले खाली राहिले परत 3. त्याच्यानंतर ना 6 प्लस 9 किती झाले, 6, 9 6 15 प्लस 0 आहे, मायनस 0 आहे, ठीक आहे.
त्याच्यानंतर ना 8 आणि 12 20 -0 20च राहणार. ठीक आहे. 14 + 18 -4. मग बघा 14 आणि 18. मग 18 आणि 14 किती झाले? 14 आणि 14 28 + 4 32. 32 - 4 किती राहील तर परत 28 राहील. ठीक आहे. मग आपल्याला हा फायनल मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे. म्हणजे आपलं जे इक्वेशन होतं 2a + 3b मायनस काय 4i मायनस काय 4i. ठीक आहे. फोर इथं काय आहे आय. ठीक आहे. 4 आहे ना 4i. इथं पण 4 आहे. मग बघा इक्वल्स टू कोणता मॅट्रिक्स आला? 3 15 20 आणि 28. हा काय आला आपला फायनल मॅट्रिक्स आला. ठीक आहे. मग बघा असले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल ना. बघा आज अजून